2 दिवसापूर्वी खेड तालुका पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक संपन्न झाली। निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय सदस्य अश्विनीताई सोमनाथ तरस यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि उपसभापती पदासाठी निखिल थोरवे यांनी अर्ज दाखल केला होता। पक्षाकडनं आम्ही आमच्या सदस्यांबरोबर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आमच्या गटाची मतं आम्हाला पडली। जरी आमची सभापती उपसभापतीपदी आमचे पदाधिकारी निवडून जरी नसले आले तरी एक गोष्ट मात्र 2 दिवसापूर्वी या तालुक्यामध्ये अत्यंत हास्यास्पद घडली। किंबहुना विद्यमान आमदारांचा कोणाला तरी खुश करण्याच्या नादामध्ये एवढा तोल घसरला, किंबहुना एवढी जीभ घसरली की अत्यंत खालच्या पातळीवरती टीका तालुक्यामध्ये माजी आमदारांवरती असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही काही कार्यकर्त्यांवरती असेल आणि माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यावरती फार टोकाची टीका करण्याची वेळ त्यांच्यावरती आली। हे पाहून खरं तर माझ्यासारख्याला हसू येते, किंबहुना त्यांची कीव वाटते। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, ज्यावेळेस मीही विधानसभेचा एक उमेदवार होतो, माघार घेण्याची विनंती करण्याकरता माझ्या ऑफिसला आल्यानंतर माझे पाय धरणारे त्यावेळेसचे आमदार नसतानाचे बाबाजी शेटकाळे मला आठवतात। त्यावेळेसची विनम्रता पाहिल्यावर मी त्यांना म्हटलेलं, मी लहान कार्यकर्ते माझे कशाला पाय धरता, माघार घ्यायची तर ती मी घेईल, परंतु आमदार झाल्यानंतर तुमच्यामध्ये जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे, तो जनतेचा कौल आम्हालाही मान्य आहे, परंतु आमदार पदावरती गेल्यानंतर जसं काही मी तमालपत्र घेऊन जन्माला आलो आहे, माझी आमदारकी कधीच जाणार नाही, एवढ्या अहंकाराने काल तुमचं 2 दिवसापूर्वीची मुलाखत झाली। किंबहुना एवढी ती बोलण्यामध्ये दादागिरी आणि दम देण्याचा प्रकार, किंबहुना टोकाचं भाषण त्यांचं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांवरती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। ह्या केविलवाण्या प्रयत्नाचा पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। अनेक प्रकारची टीका त्यांनी त्या ठिकाणी केली। आम्हाला त्यांना सांगायचं आहे की तुमची सभापती उपसभापती पदाची निवड झाली, तुमच्या पक्षाची मतं तुम्हाला पडली, मग एवढ्या खालच्या पातळीला जाण्याची गरज काय? तुम्ही विकासावर बोललं पाहिजे होतं। नवीन सभापती आले, तालुक्यामध्ये गेले 3 वर्ष सभापती पंचायत समिती प्रशासक कार्यकाळ होता, तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही काय करणार? गेले 2 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आमदारपद 1.5-2 वर्ष भोगत असताना तुम्ही काय कामं केली त्यावर बोला। तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर बोलायचं सोडून तुम्ही म्हणाले की पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये पाऊल ठेवू देणार नाही। आमदार साहेबांना माझी विनंती आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? आज आम्ही या सभागृहातनं मुलाखत घेतोय, पाऊल ठेवले, तुम्हाला काय करायचे का? आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही पंचायत समितीमध्ये पाऊल न ठेवून देण्याची भाषा जर तुम्ही करता तर ती काय तुमची मक्तेदारी आहे का? किंबहुना आमदारकीची एवढी मस्ती तुमच्या अंगात गेली असं यातनं दिसतं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तुम्हाला जे मतदान दिलं तर त्याच्याही मनात आज प्रश्न निर्माण होऊ लागलाय की अशा आमदारांना आम्ही मतदान दिलं का? एवढ्या खालच्या भाषेला तुम्हाला खरं तर यावं लागलं। माझी लायकी काढून त्या ठिकाणी बाळा तुला बघतो, आदेश तुला देतो, तुला तुरुंगात पाठवतो, एवढ्या टोकाच्या भाषणं तुम्हाला जर करायची वेळ येते, जर तुम्हाला माझी लायकी त्या ठिकाणी वाटत नव्हती तर माघार घेण्याकरता माझ्या ऑफिसचे दरवाजे का उघडायला लावले? माझ्याकडे येऊन माझे पाय धरायचा प्रयत्न त्या काळात का केला? मी जरी सर्वसामान्य कार्यकर्ता असलो तरी ज्यावेळेस तुम्ही फक्त जिल्हा परिषद सदस्य होतात त्यावेळेस तुम्ही काय काय गोष्टी आमच्यापाशी शेअर केल्या तर आम्हाला त्या उघड करायची वेळ आणून देऊ नका। कृपया करून कोणाला तरी खुश करायच्या नादात टोकाची भाषणं करून पोपटपंची, बोल बच्चन आणि तू फक्त मतदारसंघापुरतं बघायचं सोडून तालुक्याचं बघू नको, मग तुला बघून घेतो, चमचेगिरी करू नको, काय तुमची भाषा आहे? आम्हाला ही कीव येते। तुम्ही माझ्या कार्यक्षेत्राची मर्यादा ठरवणार का? मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणाने काम करतोय, मग मी तालुक्यामध्ये काम करेल, नाही तर जिल्ह्यात करेल, नाही तर राज्यात करेल। माझ्या कार्यक्षेत्राची मर्यादा ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हाला करायचं तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करा। आम्ही तालुक्यामध्ये, मी पूर्वी तालुक्याचा अध्यक्ष युवा सेनेचं पद भोगलंय, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, मी अनेक संघटनांमध्ये काम केले, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या चळवळीतनं काम केले। माझी मर्यादा ठरवणारे तुम्ही त्या ठिकाणी नाही। आम्हाला कीव येते की तुम्ही विकास कामांवर बोलायच्या ऐवजी बारीक बारीक गोष्टी काढून त्या ठिकाणी टीका केली। मला त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की कुणाचे खोटे सातबारे केले आणि खोट्या इसार पावत्या केल्या, खोटे ID कार्ड बनवले। माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ज्या देवाला तुम्ही मानता त्या सौरंग देवाच्या मंदिरावरती या, मला सांगा, तारीख सांगा, मी पण येतो, मी पण शपथ घेतो, तुम्ही शपथ घ्या, कोणाचंच खोटा आयडेंटिटी कार्ड मी बनवलं नाही, कोणाचंच खोटी इसार पावती मी केली नाही। तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ज्या देवाला मानता तिथं या, मी शपथ घेतो, आणि काय कायद्याने तुम्हाला करायचंय तुमची सगळी ताकद लावा।
काय कोणाला तुरुंगात पाठवायचंय, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुरुंगात पाठवायची वेळ तुमच्यावर आली, कारण की तुम्हाला वाटलं की मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये तुमच्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये, म्हणजे ज्या गटामध्ये त्यांचं गाव येतं त्या गटामध्ये अल्पशा मताने माझा त्या ठिकाणी पराभव झाला, म्हणून तुमच्या पायाखालची वाळू सरकली की एवढी मतं याला पडली कशी काय, की आमदाराचं गाव असून विद्यमान झडपी सदस्याचं गाव असून असं झालं कसं. आणि तुम्ही सांगता लोकांना की आमचे 9 सदस्य आले, 5 झडपी सदस्य आले. अख्ख्या तालुक्याला माहिती या वेळेसच्या निवडणुका खेड तालुक्यातल्या कशाच्या जोरावरती झाल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे पैशाचा किती महापूर तालुक्यामध्ये झाला. आणि तुम्ही पैशाने बलाढ्य असलेले काही कार्यकर्ते जे पूर्वी राष्ट्रवादीचे होते तेच पदाधिकारी तुमच्याकडे घेतले, ते तुमच्याकडनं निवडून आले. काही कार्यकर्ते शिंदे सेनेत होते, कोणी तुतारीमध्ये होतं, त्यांनी तुमच्याकडनं निवडून आले. त्यांचं श्रेय घेऊन नसते हवेमध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही पहिलं स्वतः किती जमिनीवर आहात ते पहा. नगर परिषदेमध्ये तुमची काय अवस्था झाली ते बघा. तुम्हाला जर लोकांनी सत्ता दिली, 9 सदस्य निवडून आले, तर त्या सत्तेचा उपभोग जनतेसाठी करा. कोणावरती तरी खालच्या पातळीवरती टीका करू नका. तुम्ही सांगितलं की माजी आमदारांना आम्ही पुढच्या 6 महिन्यात जिल्हा बँकेतून हद्दपार करू. मला हसायला येते की तुम्ही आमदार आहात, तुम्हाला एवढा साधा नियम माहीत नाही की जो कायदा बदलला आहे, जो संचालक 10 वर्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करतो त्याला पुन्हा ती निवडणूक लढायचा अधिकार नाही, हा बदल कायद्यात झालाय. आमदार साहेब त्या संस्थेमध्ये तेवढे वर्ष काम करतात, ते पुन्हा ती निवडणूक लढूच शकत नाही. तेव्हा तुम्ही कोण त्यांना हद्दपार करणार आहे? तालुक्यातली जनता ठरवेल, कायद्यामध्ये तो बदल झालाय. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही नको त्या गोष्टी लोकांना बोलण्यापेक्षा आणि माझ्यासारख्याला तुरुंगात पाठवण्याची भाषा करण्यापेक्षा तुमची आमदारकी वाचवायचं बघा. तुमच्या आमदारकीवरती जे पिटिशन दाखल झाले, कालच मध्य प्रदेशमधला एक निकाल लागला, तिथल्या 2 नंबरचे मताधिक्य पडलेल्या आमदारांना विजयी घोषित करण्यात आलं. ज्यांच्यावर हरकत होती त्यांचा निकाल होऊन त्यांना निलंबित करण्यात आलं. तुमची आमदारकी येत्या 2-3 महिन्यात जाईल हे चित्र आम्हाला दिसतंय आणि म्हणून तुमची चिडचिड होतीये. तुम्ही याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही काय भ्रष्टाचार तालुक्यात करताय, किती ठेकेदारांकडून तुम्ही टक्केवारीचा धंदा तालुक्यामध्ये चाललाय, याच्यावरती आम्हाला उगीच तोंड उचकडायची वेळ आणू नका. तुम्ही विकास कामांवरती बोला. माझी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीने तीच विनंती आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सांगितलं की तुला तुझ्या नेत्याच्या घरी पाणी भरायचं, तर तिथं जाऊन पाणी भर. म्हणजे जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात, आज तुमच्यासाठी देखील अनेक कार्यकर्ते काम करत असतील, सर्वसामान्य शिवसैनिक काम करत असतील, साधे कार्यकर्ते काम करत असतील, म्हणजे त्यांना तुम्ही पाणी भरायची भाषा वापरता. मी माझ्या नेत्यावरती प्रेम करतोय, पक्षावरती प्रेम करतोय, पक्षासाठी मी जर पोटतिडकीने पळालो असेल तर त्याला तुम्ही पाणी भरणं असं वाटतं. म्हणजे मला बोलले म्हणजे तुम्ही तुमच्याही कार्यकर्त्यांना त्याच विचारधारेने संबोधता. उद्या पंचायत समितीची आमचे 6 सदस्य होते, आम्ही 6चे 7 सदस्य केले, आमची 7 जणांची एकजुटी झाली. आम्ही जर काही त्याच्यामध्ये अधिकचा सदस्य जोडायचा प्रयत्न केला असेल तर ज्या त्या पार्टीची सत्ता यावी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता धडपड करत असतो. पक्षाचे आमचे अनेक कार्यकर्ते तो प्रयत्न करत होते. तुम्ही तुमची राजकीय ताकद वापरा, आम्ही आमची राजकीय ताकद वापरू. आमच्या राजकीय प्रयत्नांना कदाचित त्यामध्ये यश अपयश, आम्हाला अपयश आलं असेल, तुमची सत्ता आली, परंतु आम्ही आमचा प्रयत्न करणं सोडणार नाही. तुम्ही तुमच्या ताकदीने काम करा, पण एवढी तुमची पायाखालची जमीन सडकल्यावरती एवढ्या खालच्या पातळीवरती तुम्हाला येण्याची वेळ आली, हे खरं तर याचं आम्हाला अत्यंत निंदा करावीशी वाटते. आणि आगामी कालखंडामध्ये तुम्हाला आवर्जून मी सांगतो, तुमच्यासोबत मी गेले अनेक वर्ष काम केले. पक्षाशी गद्दारी बिद्दारी ही बोलण्याची भाषा बोलण्या अगोदर एक गोष्टीचं स्मरण करा की ज्यावेळेस मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो, मध्यंतरी मी जरी शिवसेनेत होतो, पण स्वर्गीय सुरेश भाऊ गेल्यानंतर मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायला लागलो. तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच काम करून मोठे झालात आणि नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही देखील पक्ष बदललाय. या तालुक्याचे किंबहुना या भागाचे खासदार साहेब जे आहेत, माझ्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस ते माझा शिवसेनेचा प्रचार करायला आले होते, पण आता तेही नंतर राष्ट्रवादीत होते. म्हणजे प्रत्येकाने त्याच्या कालखंडामध्ये निर्णय बदललेले आहेत. तेव्हा पक्ष एखाद्याने बदलला म्हणजे तो काय फार गद्दार झाला असं काही नाही. काल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की या पंचायत समितीच्या इमारतीच्या प्रश्नावरून मागच्या पंचायत समितीत रणकंद झालं. मी पुन्हा आवर्जून सांगतो, तुमच्या ताकद येतं पंचायत समितीचे सगळे मागच्या ठराव काढून बघा. प्रत्येक मासिक सभेच्या ठरावामध्ये अंकुश राक्षेनेच मांडलेलं आहे की पंचायत समितीची इमारत स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंचं स्वप्न होतं, त्या जागीच झाली पाहिजे. आणि ते ठराव सगळ्या सदस्यांनी, मग त्यावेळेसच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी देखील बहुमताने मंजूर केलेले आहेत. त्यामुळे जरा तुम्ही कागदपत्र तपासा. या सभागृहाने आतापर्यंत जिथं इमारत झाली त्याच्याकरताच एकी दाखवली, तेच कागद आहेत. मी जिल्हा परिषदेच्या सभागृहात देखील हाच ठराव केला होता आणि त्याच्यावरच मी आवाज उठवला होता. त्यामुळे उगीच लोकांपुढं काहीतरी खोटं नाटक जे कालपर्यंत तुम्ही मांडत आले ते मांडायचं आणि एखाद्याला विरोध करायचा. तुम्ही सांगता की त्याला तालुका अध्यक्षपद भेटेल किंवा स्वीकृत भेटेल म्हणून धडपड चालली. माझा पक्ष माझ्यासाठी काही करेल, पण मला ते करण्याकरता मी पडतोय असं नाही. मी पळणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणाच्या पण नादी लागा, पण माझ्यासारख्याच्या नादी लागू नका. माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे, कारण तुमची एवढी अंडी पिल्ली मला माहिती आहे. मला ते बाहेर काढायची वेळ येऊ नका. तुम्ही काय काय केलं, काय काय करत इथपर्यंत पोहोचलात, तुमचे पुतणे काय करतात, मुलं काय करतात, MIDC मध्ये कुठं कोणाकडे हप्ते मागितले, कुठं काय ठेकेदारी होती, आमच्याकडे बऱ्याच गोष्टी.
पुढच्या काळात त्या गोष्टी बाहेर काढायची वेळ आणू नका. पण आम्हाला चित्र दिसते की 2-3 महिन्यात तुम्हालाच पदावरून पाय उतार व्हावं लागेल, म्हणून आम्ही त्या गोष्टींमध्ये जात नाही. आम्ही जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जरी पत्नीचा जिल्हा परिषदला पराभव झाला असता तरी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलेले मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून यांची तळतळ होतीये की एवढं होऊन पण हा माणूस पंचायत समितीची सत्ता आणण्याकरता, किंबहुना सदस्य जोडवण्याकरता, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसची कशी ताकद वाढेल याकरता का पडतोय? तुम्ही एवढं का करताय? तुम्हाला जी सत्ता दिली त्याच्यावरून काम करा. काल ते म्हणाले आमच्या पाठीमागे आदृश्य शक्ती आहे. नेमकी कोणती आदृश्य शक्ती एकदा लोकांना तरी सांगा की कोणाच्या पाठिंब्याने किंवा काय तुम्हाला म्हणायचंय. मग तुम्ही काय पक्षांतराच्या विचारात आहेत का? काही सदस्यांचे आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांबरोबरचे फोटो पाहिले, त्यावेळेस आमदार साहेब बरोबर होते. मग तुम्ही तिथं भाजपच्या वाटेवर आहे का? तुम्ही सांगा, तुम्हाला शिवसेनेची गद्दारी करायच्या विचारात ती अदृश्य शक्ती तुम्ही लोकांपुढे आता मांडायचा प्रयत्न करताय का? पहिलं स्वतः किती निष्ठावंत आहात ते ठरवा, आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या राजकारणामध्ये काय तडजोडी केल्या ते ठरवा. आमच्याकडचेच कार्यकर्ते तुमच्याकडे घेऊन काही त्यातले निवडून आले, काहींच्या पैशाचा वापर तुम्ही केला, काहींना तुम्ही परत स्वीकृतीची गाजरं दिली आहेत. तुमचं चाललंय त्याच्यात आम्हाला जायचं नाही. तुम्ही बोललात म्हणून बोलायची वेळ आली, पण मी फार लहान कार्यकर्ता आहे, तुम्ही फार मोठे आहात. आम्हाला कृपया करून इथून पुढे तरी काही बोलण्याची आमच्यावर वेळ येईल असं करू नका. तुम्ही तुमच्या पदाचा गनिमा ठेवून त्या ठिकाणी बोलावं एवढीच कळकळीची विनंती करतो. खरं तर आम्ही जरी विरोधी पक्षात असलो आज पंचायत समितीच्या सभागृहात, तरी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. आमचे सर्व सदस्य इथून पुढे आपल्याला त्याची उत्तरं देतील. सत्तेच्या जोरावरती सर्वसामान्य जनतेची कामं आमचे सर्व सदस्य निश्चितपणे करतील. 可以，可以。